उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये 2 स्कूटींमध्ये स्फोट, दुर्घटनेत 6 जण जखमी तर दोघांची प्रकृती चिंताजनक। पोलीस आणि फॉरेन्सिक टीमकडून अधिक तपास सुरू। गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या सहीने गुंड निलेश घायवळच्या सख्या भावाला शस्त्र परवाना। पुणे पोलिसांचा विरोध डावलून सचिन घायवळला शस्त्र परवाना। सचिन घायवळवर पुणे पोलिसात गंभीर गुन्हा दाखल। सुनावणीच्या दिवसापर्यंत सचिन घायवळ विरोधात गुन्हे प्रलंबित नव्हते। शिक्षक व्यावसायिक सचिन घायवळनं माझ्याकडे अर्ज केला होता। शस्त्र परवाना प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं ट्विट करत स्पष्टीकरण। शस्त्र परवान्यासाठी विशेष शिफारस देणं कितपत योग्य? सचिन घायवळ प्रकरणात योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा, सुषमा अंधारेंची मागणी। तर अनिल परबांची उद्या दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद। शस्त्र परवाना देण्याबाबत गृहराज्यमंत्र्यांचा संबंध नसतो, तिथल्या लायसन्सवर तिथल्या आयुक्तांची सही असते। संजय शिरसाटांकडून योगेश कदमांची पाठराखण। चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमधील समीर पाटीलचे गुंड निलेश घायवळशी संबंधित फोटो दाखवत रवींद्र धंगेकरांचा मोठा दावा। घायवळ परदेशात पळाल्यावरून धंगेकरांचा चंद्रकांत दादांवर आरोप। रिक्षा चालकाच्या कुटुंबाने एकदा 19 लाख तर दुसऱ्या वेळी 20 लाख मागितले। वेगवेगळ्या रक्कम मागितल्याचा गौतमी पाटीलचा आरोप। गौतमीच्या कारनं रिक्षाला धडक दिल्याच्या प्रकरणात ट्विस्ट। चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचं वाईट वाटलं, कदाचित दादांना हे प्रकरण माहीत नसेल। गौतमी पाटीलची प्रतिक्रिया। गौतमीला उचलायचं की नाही असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी डीसीपींना फोन केल्याबाबत हे वक्तव्य। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर 12 नोव्हेंबरला पुढील सुनावणी। वकिलांच्या मागणीनंतर कोर्टाकडून पुढील तारीख। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल युक्तिवाद करणार। अजित पवारांनी साप पोसलेत, मराठ्यांविरोधात त्यांच्या पक्षाचे नेते काम करतात। मनोज जरांगेंचा हल्लाबोल तर भुजबळांवर खूप वाईट दिवस येणार असल्याचंही वक्तव्य। काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते। राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत अजित पवारांची भुजबळांसमोरच नाराजी, सूत्रांची माहिती। अजित पवारांची माझ्यावर नाराजी नाही, तुम्ही तुमचं मत मांडू शकता असं दादांनी मला स्पष्ट सांगितलंय। नाराजीच्या चर्चांवर छगन भुजबळांकडून स्पष्ट। जरांगेंकडून राहुल गांधींचा दिल्लीचा लाल्या असा उल्लेख तर जरांगेंची बुद्धी तशीच वृत्ती। जरांगे लहान वयातील बाल्या। राहुल गांधींच्या टीकेवरून विजय वडेट्टीवारांचं जरांगेंवर टीकास्त्र। पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण। बुलेट ट्रेन, मेट्रो, वॉटर टॅक्सीनंही विमानतळ जोडलं जाणार। लोकार्पणाच्या भाषणात पंतप्रधानांकडून लोकनेते दिबा पाटलांचा उल्लेख। मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो 3च्या वरळी ते कफ परेड या अंतिम टप्प्याचंही उद्घाटन। देशातील पहिली सर्वात जास्त लांबीची भूमिगत मेट्रो आता पूर्ण क्षमतेने सुरू। आरे ते कफ परेड तासाभरात गाठता येणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबई वन या ॲपचं लॉन्चिंग। एकाच तिकिटावर लोकल, मेट्रो, मोनो आणि बसचा प्रवास करता येणार। मुंबईतील विविध सार्वजनिक वाहतुकीची साधनं एकाच छताखाली येणार। मुंबईवरील हल्ल्यानंतर सैन्य पाकवर हल्ल्यासाठी तयार होतं, त्यावेळी दुसऱ्या देशाच्या दबावाखाली येत काँग्रेसनं सैन्याला रोखलं। मोठा दावा करत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा। काँग्रेसचं करप्शन फर्स्ट आणि मोदींचं नेशन फर्स्ट यात फरक आहे। मवियाचं सरकार घालवून विकासाचा गतिरोधक दूर केला। नवी मुंबईत एकनाथ शिंदेंची महाविकास आघाडीवर टीका। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा नाही। शिल्पा शेट्टीसह पतीला परदेशात जाण्याची परवानगी कोर्टाने नाकारली। जून चित्रपटात अमिताभ बच्चन सोबत काम केलेल्या प्रियांशूची हत्या। दारूच्या नशेत मित्र ध्रुव साहूनं हत्या केल्याची माहिती। नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत मृतदेह आढळला। कफ सिरपमुळे होणाऱ्या मुलांच्या मृत्यूचं सत्र सुरूच। मध्य प्रदेशातील आणखी 3 बालकांचा नागपुरात मृत्यू। मृत बालकांची संख्या 16वर। कफ सिरपमुळे मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी केंद्राचं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र। औषध तयार करण्यापूर्वी प्रत्येक बॅचची चाचणी आवश्यक। केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या स्पष्ट सूचना।